माऊली रेसिडेन्सी भव्य फ्लॅट विक्री सुरू. तुमच्या स्वप्नातील घर आता सत्यात. साकूर येथील प्राइम लोकेशनवर माऊली रेसिडेन्सी मध्ये हक्काचं घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी. मुख्य वैशिष्ट्ये: रेडी पोझिशन, हायवे टच लोकेशन, 24 तास पाणी पुरवठा, मार्केट, मंदिर, हॉस्पिटल आणि शाळा हक्केच्या अंतरावर, लिफ्ट सुविधा, निसर्गरम्य वातावरण, पारदर्शक व्यवहार. त्वरा करा, मोजकेच फ्लॅट शिल्लक. आजच संपर्क करा 99 22 36 41 87. पत्ता: इंद्रनगर, साकुरी. स्वप्नातील घरासाठी योग्य निवड माऊली रेसिडेन्सी. नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आशीर्वादानं डॉक्टर सुजय दादा यांच्या मार्गदर्शनाखाली राहता तालुक्यातील दहेगाव इथं ग्रामस्थ, ग्रामपंचायत तसेच लायन्स क्लब राहता यांच्या संयुक्त विद्यमानं सरपंच पूनम संदीप डांगे व महिला भगिनींच्या संकल्पनेतून रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा धनश्रीताई विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हळदी कुंकवाचा व मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचा कार्यक्रम मोठा उत्साहात संपन्न झाला. 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता या कार्यक्रमाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात झाला. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचं औचित्य साधून महिलांमध्ये आरोग्यविषयक अधिक जनजागृती व्हावी या हेतूनं लायन्स क्लब राहता, सिव्हिल हॉस्पिटल डोराळे यांच्या सहकार्यानं तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन तसेच मोफत रक्त व आरोग्य तपासणी शिबिर ठेवण्यात आलेलं होतं. या कार्यक्रमाला 400हून अधिक महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाप्रसंगी सौ धनश्रीताई सुजय विखे पाटील, पोलीस उपनिरीक्षक गिरी मॅडम, डॉक्टर पी.जी. गुंजाळ, डॉक्टर संजय उबाळे, अंजली उबाळे, डॉक्टर भगत मॅडम, डॉक्टर संजय गायकवाड, डॉक्टर प्रतीक घोडेराव, लाईन सरला तायडे, लाईन स्मिता मुरादे, डॉक्टर राधा गमे, सरपंच मेघना दंडवते, संगीता मुरादे, सुनीता कासार, आशा आरणे, पूनम कानडे, पूनम कांबळे, संगीता गोत्रीक्ष, विस्तार अधिकारी माळीसाहेब गागरे साहेब, डॉक्टर म्हस्के, संदीप दंडवते आदी मान्यवर यावेळी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचं प्रास्ताविक पूनम डांगे यांनी केलं. धनश्रीताई विखे यांनी गावातील कामं पाहून ग्रामपंचायत व सरपंच यांचे कौतुक करत मनोगत व्यक्त केलं. डॉक्टर राधा गमे व डॉक्टर प्रतीक घोडेराव यांनी महिलांच्या समस्यांवर बहुमूल्य मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमाप्रसंगी लोकनियुक्त महिला सरपंच पूनम डांगे, उपसरपंच गोरख टेकाळे, ग्रामपंचायत सदस्य अर्चना डांगे, सरला डांगे, सुनीता डांगे, सोनाली डांगे, ज्ञानेश्वर आरणे, जयराम डांगे, ग्रामपंचायत अधिकारी विलास राक्षे, कर्मचारी वृंद तसेच पंचायत राज प्रशिक्षक श्री साहेब त्यांची पूर्ण टीम, नानासाहेब डांगे, पोपटराव डांगे, संदीप डांगे, सुभाष डांगे, प्रभाकर डांगे, नामदेव डांगे, सदाशिव डांगे, भगवान डांगे, डॉक्टर दिलीप डांगे, विजयराव डांगे, ज्ञानेश्वर डांगे, रामहरी डांगे, बद्री डांगे, उत्तमराव डांगे, वसंत डांगे, कारभारी डांगे, राहुल डांगे, माधव डांगे, गावातील बचत गट, अंगणवाडी सेविका, शिक्षिका, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रामहरी डांगे व बबन बनसोडे यांनी केलं, तर आभार प्रदर्शन संदीप डांगे यांनी मांडलं. आज या कार्यक्रमासाठी चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये आज इथे महिला उपस्थित आहेत. आता हळदी कुंकवाचा कार्यक्रम म्हटलं तर तो जरा आपल्या मनाशी असतो, आवडता कार्यक्रम आहे आणि ताईंनी त्याचं महत्त्वही सांगितलं की हा आवडता का बरं आहे. का आता आपण हळदी कुंकवाच्या निमित्ताने आपल्या पतीसाठी चांगलं आयुष्य, चांगलं आरोग्य हे मागत असतो. आता दरवर्षी हळदी कुंकू केल्यावर आपण आपल्या पतीसाठी मागतो. मग आज या ग्रामपंचायतीने ठरवलं की आपल्या महिलांसाठी सुद्धा काहीतरी चांगलं केलं पाहिजे. त्या एवढं जर आपल्या पतीसाठी करतायत तर आपलंही कर्तव्य आहे की या महिलांचं आरोग्य चांगलं राहायला पाहिजे. आणि त्यासाठी आज त्यांनी इथे एवढं सुंदर आरोग्याचं शिबिर आयोजित केलेलं आहे. आणि जसं ताईंनी उल्लेख पण केला की जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये जातो, ब्लड टेस्ट करतो, बाकीचे टेस्ट करतो, त्याच्यामध्ये खूप खर्च होतो. आणि आज इथे फ्री तपासणी आहे, फ्री ब्लड टेस्ट आहे आणि जास्तीत जास्त महिलांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. खरंच आनंदाची गोष्ट आहे की आज कुठेतरी महिला स्वतःसाठी सुद्धा जगायला शिकलेली आहे, स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायला शिकलेली आहे. आणि कुठेतरी स्वतःसाठी जगणं, स्वतःची काळजी घेणं याच्यामध्ये खरं तर आपला स्वार्थ नाही, तर आपल्याला हे माहिती आहे की जर मी चांगली राहिले, मी निरोगी राहिले तर माझ्या परिवाराची काळजी मी अजून चांगल्या पद्धतीने घेऊ शकेल. या दृष्टिकोनातून आज महिला हुशार झालेल्या आहेत आणि चांगली काळजी स्वतःची आणि परिवाराची घेत आहेत. मी खरंच या ग्रामपंचायतीचं आणि लायन्स क्लबचं मनापासून धन्यवाद करेल की त्यांनी महिलांचा विचार केला आणि त्यांच्यासाठी आज इथे ही डॉक्टरांची टीम जी उपस्थित आहे त्यांचंही धन्यवाद करेल की तुम्ही इथे वेळ दिलाय आमच्या महिलांसाठी. आणि ह्या गावामध्ये जेव्हा मी आले तेव्हा खरंच फार प्रसन्न वाटलं, छान वाटलं. कारण जेव्हा आपण कोणाच्या पण घरी जातो तेव्हा सगळ्यात पहिले
आपल्याला जर एखादी गोष्ट प्रसन्न करते, आनंदी करते, तर ते घराची स्वच्छता असते, घराचं नीटनेटकेपणा असतो. आणि या गावामध्ये आल्यावर ते दिसलं, की इथल्या ग्रामपंचायतीने हे गाव खरंच खूप सुंदर आणि स्वच्छ केलेलं आहे. सगळं श्रेय ग्रामपंचायतीच्या टीमला देते आणि त्यांना धन्यवाद करते, की असंच हे गाव सगळ्यांनी मिळून, पूर्ण गावकऱ्यांनी मिळून स्वच्छ ठेवलं पाहिजे, निरोगी ठेवलं पाहिजे. ते चांगल्या पद्धतीने मेंटेन राहील. आणि दररोज महिलांनी 2 ते 3 खजूर स्वतः खाल्ले पाहिजे, मुलांनाही दिले पाहिजे आणि माणसांनाही दिले पाहिजे. शक्यतो माणसांमध्ये हिमोग्लोबिनचा प्रॉब्लेम एवढा आढळला जात नाही जेवढा महिलांमध्ये आढळला जातो, कारण महिलांमध्ये मानसिक पाळीचा विषय असतो आणि मेंटल स्ट्रेस असतो. जेव्हा आपल्याला मेंटल स्ट्रेस असतो तेव्हा सुद्धा आपल्या बॉडीमध्ये बरेच चेंजेस होतात आणि त्याच्यामुळे सुद्धा हिमोग्लोबिनचा प्रॉब्लेम आढळू शकतो. पण जेव्हा पण तुम्हाला गोड खायचं असेल तर तेव्हा साखर न निवडता, आता कारखाना आपलाच आहे पण तरी साखर न निवडता खजुराकडं तुम्ही खजूर निवडलं पाहिजे आणि मुलांनाही लहानपणापासून साखर नाही दिली पाहिजे तर त्यांना खजुराच्या बर्फी करून, खजूरचे लाडू करून दिलं पाहिजे. त्यांनी तुमचं हिमोग्लोबिन चांगलं राहील आणि मनसोक्त आपण गोड सुद्धा खाऊ शकतो. माननीय नामदार साहेब राधाकृष्ण विखे पाटील व आपले डॉक्टर्स खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनातून व शालिनीताई विखे पाटील व माननीय धनश्रीताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनातून आज मी हळदी कुंकाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. आणि हळदी कुंकासाठी महिलांसाठी मी आज वाण म्हणून खजूर आयोजित केली आहे आणि त्याचप्रमाणे लायन्स क्लबच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी महिलांची केली आहे. कारण घरची महिला जर सक्षम असेल तर गाव सक्षम होईल, हा असा मानस मी मनाशी बांधलेला होता. आणि त्या निश्चयाप्रमाणे मला धनश्रीताईंनी प्रमुख उपस्थिती दिली आणि त्यांचे मार्गदर्शन आणि मौल्यवान वेळ हा आमच्या गावासाठी मिळाला. त्याबद्दल मी आपल्या विखे परिवाराची आयुष्यभर ऋणी राहील आणि त्यांचं वेळोवेळी आणि त्यांचे विखे परिवाराचे आशीर्वाद आमच्या दहेगावकरांना लाभो ही साईचरणी प्रार्थना करते. धन्यवाद. श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प. NA प्लॉट्स खरेदी सुरू, मोजकेच प्लॉट शिल्लक, तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध. प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर. मग आजच प्लॉट बुक करा. 96 23 89 91 91, 96 23 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर.